नमस्कार, मी मनोहर पवार, TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे। आपण आलोय जत येथील माननीय सागर कोरे यांच्या या उपोषणाच्या ठिकाणी गेल्या 2 ते 3 दिवसापासून या ठिकाणी त्यांचं उपोषण सुरू आहे। जत तालुक्याचे अगदी एक युवा नेतृत्व म्हणून ते सध्या पुढे येत आहे। जत तालुक्यातील लिंगायत समाजाच्या विविध मागण्यांसाठी एकंदरीत त्यांच्या 12 मागण्या आहेत। त्या मागण्यांसाठी परवानगीपासून त्यांनी या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। जत येथील शासकीय कार्यालयातील सर्व अधिकाऱ्यांना त्यांनी त्याचं निवेदन दिलेलं आहे। राज्यातल्या अनेक मंत्र्यांना निवेदन पाठवलेलं आहे। आजचा उपोषणाचा त्यांचा 3रा दिवस आहे। गेले 2 दिवस त्यांचं या ठिकाणी आमरण उपोषण सुरू आहे। जत तालुक्यातील अनेक नेत्यांनी त्यांच्या या उपोषणाला उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिलेला आहे। जत तालुक्यातील विविध संघटनेने पाठिंबा दिलेला आहे। विविध पक्षाच्या नेत्यांनी या ठिकाणी त्यांना पाठिंबा दिलेला आहे। आजचा त्यांचा 3रा दिवस आहे। आज 3रा दिवस सुद्धा त्यांचा अमरण उपोषणाने या ठिकाणी सुरू आहे। सागर साहेब नमस्कार। नमस्कार। लिंगायत समाजाच्या विविध मागण्यासाठी गेले 3 दिवस झालं तुमचं या ठिकाणी उपोषण सुरू आहे। आजचा 3रा दिवस उपोषण सुरू आहे। काय सांगता येईल तुम्हाला एकंदरीत आमच्या समाजावर अन्याय व्हायला लागलेला आहे। या अन्यायाच्या विरोधात आम्ही उपोषणाला बसलेला आहे आणि आमच्या 10-12 मागण्या आहेत त्या राज्य शासनानं मान्य करावं ही आमची अपेक्षा आहे। कुठल्या मागण्या आहेत, काय प्रमुख मागण्या काय आहेत? प्रमुख मागणी आहे महात्मा बसवेश्वर स्मारक मंगळवेढ्याला व्हावं। आमच्या लिंगायत समाजाला अल्पसंख्यात्मक दर्जा देऊन केंद्र शासनाला शिफारस करावं। 3रं मागणी आहे महात्मा बसवेश्वर महामंडळ स्थापन केलेल्या त्यात 1ही रुपया निधी नाही। 1ही रुपया निधी नाही तर ते महात्मा बसवेश्वर मंडळ का ठेवलेलं आहे ते काढून तरी टाका किंवा त्याच्यात निधी तरी द्या, ही आमची मागणी आहे। नमस्कार, मी प्रकाश करगणीकर, बिग TV मराठी। तर आपण गेले 3 दिवसाला आज लिंगायत समाजासंदर्भात उपोषण इथे या ठिकाणी करताय। या ठिकाणी बाजूला बसवेश्वर महाराजांचा जिथे पुतळा बसवायचा आहे त्या ठिकाणी चबुतर सुद्धा तयार झालेला आहे। हे असं असताना सध्या काम चालू आहे। अशा प्रकारे बऱ्याच जणांचं वाटतं बा काम चालू आहे, तरी सुद्धा लिंगायत समाजाबद्दल अजून काय काय तुमच्याकडनं म्हणजे मागण्या संदर्भातलं माहिती आहे? मागणी आमची अशी आहे की पहिल्या सगळ्यात महत्त्वाचं आमचं अल्पसंख्याक दर्जा द्या। आमच्या लिंगायत समाजात कित्येक अजून माळ्याची मुलं अजून फुलं विकतात, तेलाची मुलं अजून तेलच काढतात आणि लिंगायत समाजातली स्वामीची माणसं सकाळी पिशवी भरून प्रत्येका घरला मोठ पिठासाठी फिरतात। आमच्या समाजातल्यानं काहीतरी आम्हाला द्या ही आमची प्रमुख मागणी आहे। त्यामध्ये आणखीन एक प्रमुख मागणी खास मग लिंगायत समाज संदर्भातलं जे बसवेश्वर महाराजांचा पुतळा आहे मंगळवेढा येथील, त्या पुतळ्या संदर्भात खास मागणी काय आहे? आम्हाला आंतरराष्ट्रीय महात्मा बसवेश्वर 12व्या शतकात मंगळवेढ्यामध्ये 13 वर्ष वास्तव्यास होते, तिथं सगळ्यात मोठं एक आंतरराष्ट्रीय स्मारक करावं ही आमची विनंती आहे। कारण बसवेश्वर महाराज हे 12 वर्ष मंगळवेढ्यात राहिले तिथल्या प्रत्येक माणसाला तिथल्या बसवेश्वर महाराजांचं काय वैशिष्ट्य आहे किंवा काय आहे या संदर्भात सविस्तर माहिती तिथल्या लोकांना आहे। तिथलंच आपले पालकमंत्री आहेत सध्याचे जयकुमार गोरे साहेब, त्यांनी सुद्धा ते पाठपुरावा केले असं सांगता समाज माध्यमातून येते। तिथं आता जर स्मारक जर झाला असतं तर हे आम्हाला उपोषण बसण्याची वेळ झाली नसती। तिथल्या मंगळवेढा, सोलापूर, पूर्ण सर्वत्र लिंगायत जेवढं समाज आहे तेवढं पूर्ण समाज आक्रमक झालेलं आहे। त्यांनी स्मारकासाठी त्यांनी सुद्धा अग्रेसिव्ह आहे। तिथं सुद्धा म्हणजे रॅली, सायकल रॅली म्हणा किंवा त्यांच्या पद्धतीने त्यांनी उपोषण करत आहे तिथं। आणखीन एक त्यामध्ये विशेष करून आहे ते तुमचा मुद्दा आहे जो शालेय पाठ्यपुस्तकामध्ये बसवेश्वर महाराजांचा उल्लेख करून किंवा एखादा धडा त्यामध्ये उल्लेख करावा, जसं शालेय जीवनात किंवा शालेय विद्यार्थ्यांच्या पुस्तकामध्ये तसं शिवाजी महाराजांचा इतिहास आहे त्या पद्धतीने इतिहास शालेय पाठ्यपुस्तक असावं, तुमची एक त्यात खास मागणी आहे। होय, त्या संदर्भात सांगता माहिती? 12व्या शतकात महात्मा बसवेश्वरांचे जे आचार आहेत, विचार आहेत ते सर्व शालेय पाठ्यपुस्तकात यावं। कारण मुलांना पाठ्यपुस्तक आल्यानंतर माहिती होणार की महात्मा बसवेश्वरांचे विचार काय होते, आचार काय होते, त्यांनी समाजाला काय योगदान दिलं। आवरून नंबर म्हणजे सर्व समाज एकत्रित यावं म्हणून महात्मा बसवेश्वरांनी त्यावेळी जे त्यांनी कार्य केलेलं आहे ते पाठ्यपुस्तक यावं ही आमची विनंती आहे। निवडणुका सुरू झाल्या की बऱ्यापैकी लिंगायत समाज एकत्र येतोय, बाकी समाज एकत्र येतोय, मराठा समाज एकत्र येतोय, धनगर समाज एकत्र येतोय। आज जर गेले 2 ते 3 दिवस बघितलं तर म्हणावा असा लिंगायत समाज या ठिकाणी यायला तयार नाही। काही प्रमुख नेते जर सोडले तर बाकीच्यामध्ये अजून लोक यायला तयार नाहीत, काय कारण असावं? लिंगायत समाजाचं प्रमुख कारण आहे सगळे आता संघटित व्हायला लागलेले आहे, संपूर्ण संघटित झालेलं आहे। आता फक्त मीडिया समोर येण्यासाठी थोडंसं वेळ आहे अजून, कारण
आता अजून तिसरा दिवस आहे, चौथा आहे, पाचवा आहे, अजून वेळ भरपूर आहे. त्यामुळे अजून सर्वजण आलेले नाहीत. सगळेजण जर आलं तर त्याच दिवशी निर्णय देण्यासारखं वेळ येणार आहे. तुमची पुढची रणनीती काय आता आजपासून? ना आमचं रणनीती म्हणजे काय, मी रस्ता रोको तुम्ही म्हणला मध्यंतरी करणार आहे, ना, शहर बंद करणार आहे, तालुका बंद करणार आहे, त्यासाठी काय? ना आमचं काय ना, मी तर इथं उपोषणाला बसलेला. आता लिंगायत समाजाचे जी प्रमुख नेते मंडळ आहेत त्यांनी काय निर्णय घेत ते मला माहित नाही, पण मी तर इथं उपोषणच्या वेळी. यासोबत आणखीन आपल्या लिंगायत विद्यार्थ्यांसाठी खास करून आता तुम्ही उल्लेख केलेला आहे, प्रत्येक जिल्ह्यात जसं इतर समाजांचे वसतिगृह आहेत विद्यार्थ्यांसाठी खास करून, तसं आपल्या लिंगायत समाजाचं विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह व्हावं, मुलं आपली उच्च शिक्षित व्हावीत, जास्तीत जास्त शिक्षण मिळावं, परदेशात सुद्धा शिक्षणाची संधी मिळावी, यासाठी तुम्ही मुद्दा एकदम छान मांडलेला आहे. त्या संदर्भात आणखीन काय माहिती सांगचाल? आमच्या समाजातली जी गरीब मुलं आहेत ते वसतिगृह त्यांना एक प्रत्येक जिल्ह्यात करावं ही आमची मागणी आहे. आमच्यातली मुलं कधी शिकणार, त्यांनी मोठं व्हावं ना, सगळ्या माझ्यासोबत आमची मुलं मोठं व्हावं ही आमची अपेक्षा, समाजातली प्रत्येकाची अपेक्षा आहे. एकंदरीत बघितलं तर लिंगायत समाजामध्ये स्वतंत्र महामंडळ आता स्थापन केलेलं आहे. बाकीचे पण भरपूर महामंडळ आहेत. अण्णाभाऊ साठे महामंडळ आहे, त्यानंतर मराठा समाजासाठी वेगळं महामंडळ आहे. तुमच्या महामंडळाला निधी नाही म्हणताय, तर आतापर्यंत काय कोणी आंदोलन काय केलं नाही? तुमचे सुद्धा भरपूर आमदार आहेत, विनय कोरेसावकर आमदार आहेत, देशमुख साहेब सोलापूरचे आमदार आहेत, कल्याण शेट्टी आमदार आहेत. त्यांनी काय प्रयत्न केले नाहीत काय? त्यांनी प्रयत्न केला नाही याचं उत्तर माझ्याकडनं आहे, पण मी प्रयत्न करणार म्हणजे करणार. एकटा मी मेलो तरी चालेल, पण माझ्या समाजाला मी मरू देणार नाही. आजपर्यंत आमच्यावर एवढा अन्याय झाला, आता अन्याय आम्ही सहन करणार नाही. काही होऊ दे, पण एकट्याला मला काय झालं तरी चालेल, पण आमच्या समाजाला अन्याय होऊ द्यायचं नाही, हे माझं पहिलं वचन आहे. मी माझ्या समाजाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही, बूट घालणार नाही, काही घालणार नाही, अणवानी चालणार. पण जोपर्यंत न्याय मान्य होईल त्याच वेळी मी उठणार. आज उपोषणचा तिसरा दिवस आहे. आतापर्यंत कुठल्या कुठल्या नेत्यांनी पाठिंबा दिलाय? नाही, सर्व नेत्यांनी पाठिंबा दिलेला आहे. त्यात सर्व जे असतील आमच्या समाजातले असतील किंवा वेगळ्या पक्षाचे असतील, ह्यात पक्ष किंवा राजकीय कुठलाही हस्तक्षेप नाही. ह्यात मी माझ्या समाजासाठी उपोषण बसेल, त्यामुळे सर्व जणांनी पाठिंबा दिलेला आहे. सर्वांनी पाठिंबा दिला. पूर्व भागातून पाठिंबा आलेला आहे, पश्चिम भागातून आलेला आहे, दक्षिण उत्तर आपलं जत सोडून मंगळवेढा सोलापूर इथून सुद्धा पाठिंबा आलेला आहे आपल्याला. सध्या जर बघितलं तर तुमच्या लिंगायत समाजाचे जत नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आळे आहेत, त्यानंतर तमनगौडा रवी पाटील मोठे नेते आहेत, बाकीचे लिंगायत समाजाच्या जत तालुक्यातले नेते मोठे आहेत. त्यांनी काय प्रयत्न करताना दिसते का तुम्हाला? हो, करायला लागलेत की त्यांनी त्यांच्या परीने त्यांनी प्रयत्न करायला लागलेत. त्यांनी सुद्धा आम्हाला येऊन इथं पाठिंबा देऊन गेलेला आहे. त्यांचा सुद्धा आम्हाला पाठिंबा आहे, सर्वांचा पाठिंबा आहे. यात लिंगायत समाज जेवढे नेते मंडळ आहेत त्यांचा संपूर्ण पाठिंबा आहे, आणि जे सर्व समाजाचा सुद्धा आम्हाला पाठिंबा आहे. जसं तुम्ही आता शालेय विद्यार्थ्यांसाठी खास करून सांगितला, पुस्तकात किंवा बसवाजी महाराजांचा उल्लेख असावा अशा पद्धतीनं किंवा पाठ असावा अशा त्याच पद्धतीनं स्पर्धा परीक्षामध्ये जे विद्यार्थी आता सध्या आपल्या मुलं पुढे येत आहेत त्यांच्यासाठी खास करून तुमची आता ती मागणी आहेच ऑलरेडी. आपल्या ती मुलं महाग आहेत असं तुमचं एक म्हणणं आहे. त्यासाठी तुम्ही आता सांगितलं त्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं संशोधन प्रशिक्षण संस्था हे जिल्हा लेवलला व्हावं असं तुमचं मत आहे? जिल्हा लेवलला? हो, बरोबर. तेच ते म्हणजे त्याबद्दल तुम्ही काय आणखी माहिती सांगचाल ना? आमच्यातलं हे एक संशोधक महात्मा बसवेश्वर जर झालं तर आपल्यातल्या मुलांना बी माहिती होईल की महात्मा बसवेश्वरांचा आचार विचार त्यांच्या लक्षात येईल, आणि आपल्याला जी गरीब मुलं आहेत संशोधनासाठी त्यांनी प्रयत्नही करतील. त्यामुळं आपल्याला मुलं पुढे जाऊ दे ही आमची मागणी आहे. आणखीन एक या आंदोलनासंदर्भात विषय असा आहे की बरेच नेते मंडळी आपल्यातले लिंगायत समाजामधले सगळ्याच पक्षातले आहेत. तर आतापर्यंत सगळ्याच पक्षाचे जे नेतृत्व ज्यांनी मान्य केलेलं आहे सध्या आता ते आपले विद्यमान आमदार साहेब आहेत, गोपीचंद पडळकर साहेब, त्यांच्याकडे तुम्ही खास मागणी असं काय करणार आहे तुम्ही? ना, आमच्या समाजाला जी मागणी आहे हीच मागणी आम्ही त्यांनाही म्हणजे मागणी केलेलं आहे ना. आमचं जे आता 10 ते 12 मागण्या आहेत तेच मागणी त्यांना आम्ही केलेलं आहे. आतापर्यंत लिंगायत समाजामध्ये दिग्गज नेते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला जाहीर पाठिंबा दिले आहेत. बरेच जणांनी आम्ही बघतोय दररोजच्या दररोज त्या पद्धतीने तुमचं जे आंदोलन आहे अगदी यशस्वीरित्या पूर्ण व्हावं अशी आमची मनपूर्वक इच्छा आहे. आणखीन काय प्रयत्न करणार तुम्ही? नाही, ह्या मागण्या मान्य झाल्याशिवाय मी तरी तर उठणारच नाही, मी उपोषण सोडणारही नाही. मी आज उपोषण तिसरा दिवस आहे, अजून बघूया ना, अजून वेळ भरपूर आहे. महात्मा बसवेश्वर जयंती 19 तारखेला आहे, तोपर्यंत मी तर उपोषणला आहेच. लवकर मागण्या मान्य करा हीच आमची अपेक्षा आहे. इथं काय कोणत्याही आम्ही दुसरं काय मागणी ताजमहाल बांधा किंवा हे बांधा काहीच नाही. एक स्मारक व्हावं आणि आमच्या
राज्य शासनाच्या हातात असलेल्या 2 मागण्या आहेत की बाबा महात्मा बसवेश्वर महामंडळाला निधी द्यावं आणि जाहीर एक महात्मा बसवेश्वर जयंती साजरी व्हावी, सरकार साजरी व्हावी आणि सर्व शासकीय इमारतीमध्ये सर्व महापुरुषासोबत आमचं महात्मा बसवेश्वर फोटो बसा ही आमची विनंती आहे. म्हणजे प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये हो जसं बाकीच्या सगळ्या कार्यालयामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, हो आंबेडकरांचा पुतळा आहे, ज्योतिबा फुलेंचा फोटो आहे, त्या पद्धतीनं बसवेश्वर महाराजांचा सुद्धा प्रत्येक कार्यालयामध्ये एक फोटो असावा. हो. ओके. ओके. धन्यवाद कोरे साहेब. गेले 2 ते 3 दिवस आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी उपोषणाला बसल्यात. अमरण उपोषण तुमचं सुरू आहे. जवळजवळ 12 मागण्यांचं निवेदन तुम्ही शासन दरबारी या ठिकाणी दिलेलं आहे. आजचा 3रा दिवस आहे. आज आपण बघूया आज काय उपोषण सोडवण्यासाठी काही शासकीय अधिकारी असतील किंवा मंत्री महोदय असतील येतील. त्यामुळं आमचं तुमच्या उपोषणावरती लक्ष राहणारच आहे. आणि आज आपण आम्हाला या ठिकाणी तुमची सर्व उपोषणाची माहिती दिल्याबद्दल मी प्रेक्षकांच्या वतीनं मी तुमचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.